तर जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात एक्सच्या समाज माध्यमांवर प्रतिक्रिया पोस्ट केली। ते म्हणतात की अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यादरम्यान यजमान म्हणून रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथे जेवणाची सोय करण्यात आली होती। सदर ठिकाणी हेलिपॅड सुद्धा उभारण्यात आले होते। अंदाजे किंमत 1,39,00,000 एवढी, म्हणजे एका जेवणाचा खर्च एवढा। काय गरज आहे अशा जेवणाची? आता या जेवणाचा खर्च सामान्याच्या खिशातून भाववाढ करून काढतील हे सरकार। अजब सरकार एका जेवणाचा एवढा खर्च, असं आव्हाड यांनी म्हटलं। तर मित्रांनो, एकीकडे वाड्या वस्त्यांवर रस्ते नसल्याने उपचाराअभावी नागरिक आपला जीव गमावतात आणि दुसरीकडे देशाच्या गृहमंत्र्यांना एका वेळेच्या जेवणासाठी यजमानांच्या जाण्यासाठी हेलिपॅडसाठी 1,39,00,000 रुपये खर्च केला जात आहे। तर मग हेलिपॅड जिथं बांधले ती जागा कुठे आणि कोणाची? की कारण देऊन लँडिंगची कायमची सोय करून घेतली साहेबांनी। आणि खरं तर म्हटलं तर हे जे टेंडर आहे हे 16 तारखेला उघडणार होतं आणि जेवण होते 12 तारखेला। म्हणजे हेलिपॅडचा कामाचा आणि टेंडरचा काय संबंध? काम तर आधीच झाले होते, आता बिलाचे काय? असा प्रश्न मी तुमच्या समोर उपस्थित करतो।